नमस्ते. श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया. मी ऋणू स्वैन, ओरिसा भुवनेश्वरमध्ये राहते. श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य आशीर्वादांनी माझे आयुष्य संपूर्णपणे कसे बदलले हे मी सांगत आहे. आधी मी खूप अहंकारी व्यक्ती होते. मी नेहमीच खरी आहे व इतर लोक चूक आहेत असे मला वाटायचे. माझ्यात मूल्यांकन ठासून भरले होते. लोक जसे आहेत तसा त्यांचा स्वीकार करू शकत नव्हते. मी माझ्या नवऱ्याचाही स्वीकार करू शकत नव्हते. छोट्या छोट्या गोष्टींवरून मी भांडणं करायची आणि दुःखी व्हायची. हे सर्व मानसिक आघात माझ्या आत जमा व्हायचे. मी सतत सुडाचा विचार करत होते. मी जर चुकीची ठरले तर दुसऱ्यांना दुःख द्यायला मी मागे पुढे पाहत नव्हते. लोकांसोबतच्या माझ्या नात्यावर गहन परिणाम झाला. माझे मन जरुरीपेक्षा जास्त कार्यशील झाले व अनावश्यक नकारात्मक विचारांनी भरून गेले. प्रत्येक क्षण मी झगडत होते. सतत आंतरिक संघर्षात राहत होते. मी स्वतःची इतरांसोबत तुलना करत होते, ज्यामुळे माझ्या आतमध्ये मत्सर व न्यूनगंड भरला होता. मी जे केले त्याविषयी मला अपराधी वाटत होते व स्वतःचाच तिरस्कार करत होते. 25 वर्षाचे माझे वैवाहिक आयुष्य ह्याच दुःखात गेले. आनंद नव्हता. माझे फक्त अस्तित्व होते. गुरुकुल प्रक्रिया व 81,000 दीक्षा यज्ञात भाग घेतल्यानंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलायला सुरुवात झाली. मी माझे आंतरिक जग स्पष्टपणे बघायला सुरुवात केली, जे नकारात्मक गुणांनी भरले होते. माझ्या मनाने कसे खेळ खेळले व माझेच मन माझ्या दुःखाचे कसे मूळ कारण आहे हे मी ओळखले. मला माझ्या आतील पॅटर्न्स कळाले. गहन आंतरिक परिवर्तन झाले व माझे मन शांत झाले. भूतकाळातील मानसिक घाव, भीती, मत्सर व दुःख पुढे वाहून नेणे नव्हते. प्रत्येक गोष्ट विरघळून गेली होती. मी लोकांचे मूल्यांकन करणे सोडून दिले आणि स्वाभाविकरित्या माझी सर्व नाती सुधारायला सुरुवात झाली. माझा नवरा जसा होता तसा मी त्याचा स्वीकार करायला सुरुवात केली आणि आमच्या पारिवारिक आयुष्यात शांती आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या प्रिय श्री परमज्योती भगवती भगवानांसोबत माझे बंधन कधी नव्हे इतके दृढ झाले. पावलोपावली ते माझी काळजी घेत असल्याचे मला जाणवते. आज मी अकारण आनंदाच्या स्थितीत जगत आहे व खऱ्या अर्थाने प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. माझ्या आयुष्यात इतके गहन परिवर्तन आणण्यासाठी कृतज्ञता भरलेल्या हृदयाने माझ्या प्रियतम श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्यचरणी माझे असंख्य धन्यवाद व चिरंतन प्रणाम.